नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आर.जे. प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. काही वेळा निर्णय चुकतात, पण त्याच अनुभवातून नंतर योग्य निर्णय घेता येतात. मित्रांनो, आज आहे 16 नोव्हेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 16 नोव्हेंबर 2013 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृत्ती व त्यानंतर काही तासातच त्याला भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात म्हणजे 40व्या वर्षी मिळाला होता. 2000 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर करण्यात आला. 1997 16 नोव्हेंबर या दिवशी अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटिशमधील ब्रॅडफोर्ट विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. 1996 कोकण रेल्वेच्या रत्नागिरी मुंबई मार्गाचा शुभारंभ आजच्याच दिवशी झाला. 1996 चतुरंग प्रतिष्ठानच्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन यांची निवड झाली. 11 वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून बेनझीर भुट्टो 16 नोव्हेंबर 1988 या दिवशी पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या. 16 नोव्हेंबर 1945 रोजी युनेस्कोची स्थापना झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्य-अस्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन 1930 केले. 1915 लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी करतार सिंग यांच्यासह 7 जणांना फाशी देण्यात आली. अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह आजच्याच दिवशी 1914 सुरू झाली. ओक्लाहोमा हे अमेरिकेचे 46वे राज्य 1907 आजच्याच दिवशी बनले. 1893 आजच्या दिवशी डॉ. ॲनी बेझंट यांचे भारतात आगमन झाले. लॅकियर आणि नान्सेन्स या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला तो दिवस होता 16 नोव्हेंबर 1868. ग्रीक सूर्यदेवता हेलिओसवरून या वायूला हे नाव देण्यात आले आहे. 16 नोव्हेंबर 1973 या दिवशी बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म झाला. मिहिर सेन या इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या पहिल्या भारतीयांचा जन्म 1930 आजच्याच दिवशी झाला. डॉ. निर्मलकुमार फडकुले या मराठी संत साहित्यातील विद्वान यांचा जन्म 1928 झाला. तर डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म 1927 झाला. नटसम्राट, हिमालयाची सावली, किरवंत, क्षितिजापासून समुद्राकडे अशा इत्यादी अनेक नाटकातील प्रभावी चरित्र भूमिकांनी 2 दशके रंगभूमी गाजवणारे श्रीराम लागू हे कलावंत होते. हे मराठी व हिंदी चित्रपटातील कलाकार होते. 1917 संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव उर्फ चित्रगुप्त यांचा जन्म झाला. केशवसूत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी म्हणजे धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म 1894 झाला. हवाईचा राजा डेव्हिड कालाकौवा यांचा जन्म 1836 आजच्याच दिवशी झाला. मिल्टन फ्रीडमन या नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन 2006 16 नोव्हेंबर या दिवशी झाले. रोशनलाल नागरथ उर्फ रोशन या संगीतकारांचे निधन 1967 झाले. अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचे निधन 1960 झाले. तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे संस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचे निधन 1950 झाले. गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह 7 जणांना फाशी देण्यात आली तो दिवस होता 16 नोव्हेंबर 1915. मित्रांनो, हे होते 16 नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.